Hello friends, I am Hemant Bhaviskar. I am going to teach you to represent irrational number on the number line. First of all, I discuss what is meant by irrational number. Irrational number means that non-perfect square. आता नॉन परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? यासाठी आपण शिकूया परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? परफेक्ट स्क्वेअर म्हणजे हेडसेट नंबरला टू टाइम्स केलं मल्टिप्लिकेशन मला या ठिकाणी जो फिगर या ठिकाणी मिळतोय तो वस्तू या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर आहे. बघा आता वन आहे, वनला मी केलं टू टाइम्स मल्टिप्लिकेशन मला या ठिकाणी वन मिळतंय. पण टूला केलं टू टाइम्स मल्टिप्लिकेशन मला या ठिकाणी फोर मिळतंय. मला थ्रीने केलं मी टू टाइम्स मल्टिप्लिकेशन मला या ठिकाणी काय येते नाईन मिळते. मी फोरला केलं टू टाइम्स मल्टिप्लिकेशन मला या ठिकाणी 16 या ठिकाणी मिळते. हा झाला परफेक्ट स्क्वेअर. हा बनला माझा परफेक्ट स्क्वेअर. आता नॉन परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय की यांच्यामध्ये जो फिगर मिसिंग आहे, यांच्यामध्ये जो फिगर मिसिंग आहे त्याला म्हणायचं नॉन परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी 1 and 4 आहे, यांच्यामध्ये 2 and 3 हे नंबर आहे, हे काय मिसिंग आहे. 4 and 9 आहे, यांच्यामध्ये 5, 6, 7, 8 हे नंबर आहे, या ठिकाणी मिसिंग आहे. 9, 16 आहे, यांच्यामध्ये 10, 11, 12, 13, 14, 15 हे नंबर या ठिकाणी मिसिंग आहे. त्याला म्हणायचं या ठिकाणी नॉन परफेक्ट स्क्वेअर. मिसिंग नंबरला म्हणायचं नॉन परफेक्ट स्क्वेअर. बरोबर आहे. आता बघा, आता 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, हे बनले माझे परफेक्ट स्क्वेअर. 1, 4, 9, 16 हे बनले माझे परफेक्ट स्क्वेअर. आता बघा, हा बनतो माझा परफेक्ट स्क्वेअर, पण हा बनतो माझा स्क्वेअर रूट. हा बनतो माझा परफेक्ट स्क्वेअर, हा बनतो माझा स्क्वेअर रूट. हा बनतो माझा परफेक्ट स्क्वेअर, हा बनतो माझा स्क्वेअर रूट. हा बनतो माझा परफेक्ट स्क्वेअर, हा बनतो माझा स्क्वेअर रूट. म्हणजे काय? आता लिहतो मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता रूट 1, रूट 2, रूट 3, रूट 4, रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8, रूट 9, रूट 10. आता द्या इक्वल टू 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 इक्वल टू. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी रूट 1 म्हणजे रूट 1 म्हणजे काय? या ठिकाणी 1 आला म्हणजे रूट 1 हा 1 झाला काय परफेक्ट स्क्वेअर, आणि हा 1 झाला माझा स्क्वेअर रूट. आता डायरेक्ट 4 येतोय, डायरेक्ट 4 येतोय. मग रूट 2, रूट 3 हा बनतो माझा इरॅशनल नंबर. रूट 2, रूट 3 हा बनतो माझा इरॅशनल नंबर. म्हणजे 2 and 3 हे कसे नॉन परफेक्ट स्क्वेअर आहे, त्याला रूट दिलंय रूट 2, रूट 3, दॅट इज कॉल्ड ॲज अ इरॅशनल नंबर. आता 4 आहे, हा 4 कसा आहे परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे आता रूट 4 इथं असणार आहे, स्क्वेअर रूट इथं 2 असणार आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू असणार आहे ते असणार डेसिमल पॉईंटला. रूट 2, रूट 3 यांची व्हॅल्यू असणार ते असणार डेसिमल पॉईंटला. कशी? आता बघा, डिजिट शुड बी नॉन टर्मिनेटिंग and non-recurring or non-repeating are called as after decimal point. कुठे? आफ्टर डेसिमल पॉइंटला आर कॉल्ड ॲज अ इरॅशनल नंबर. म्हणजे आता बघा, डेसिमल पॉइंट नंतर ज्या डेसिमल पॉइंट आहे त्यानंतर डिजिट ह्या ठिकाणी थांबत नाहीये, डिजिट या ठिकाणी थांबत नाहीये आणि डिजिट या ठिकाणी परत परत येत नाहीये. म्हणजे काय? परत परत येत नाहीये, दॅट इज कॉल्ड इरॅशनल नंबर. दॅट इज कॉल्ड डेसिमल पॉइंट. डिजिट शुड बी नॉन रिमेटिंग and non-recurring or non-repeating or after decimal point are called irrational number. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी मग आता 1 and 2 यांच्यामध्ये जो असतो या ठिकाणी नंबर तो असतो रूट 2 आणि रूट 3.
आता बघा 2 आणि आता बघा 5 6 7 8 हे कसे नॉन परफेक्ट स्क्वेअर आहे, पण 9 हा कसा आहे परफेक्ट स्क्वेअर आहे. रूट 9 इक्वल टू किती असणार या ठिकाणी 3 असणार. म्हणजे 3 ला जर मी 2 टाइम्स केलं मला 9 मिळतोय आणि रूट 9 म्हणजे काय आता या ठिकाणी 3 म्हणजे 9 परफेक्ट स्क्वेअर आहे. 3 काय आता यांचा स्क्वेअर रूट आहे. बरोबर आहे. तर बघा 2 आणि 3 च्या मध्ये तो असतो या ठिकाणी नंबर रूट 5 रूट 6 रूट 7 रूट 8 तो असतो 2 आणि 3 च्या इनसाइडला. पुढे असतो इनसाइडला. हा एकही नंबर आहे रूट 5 रूट 6 रूट 7 रूट 8 रूट 2 रूट 3 हे नंबर आहे ते कसे इरेशनल नंबर आहे. ते कसे इरेशनल नंबर आहे. आणि इथं आता ह्या ठिकाणी मला कंप्लीट मिळते. रूट 1 म्हणजे 1 रूट 9 म्हणजे या ठिकाणी 3 आणि रूट 4 या ठिकाणी 2 मला या ठिकाणी कंप्लीट मिळते. हे झाले माझे रॅशनल नंबर. याले रॅशनल नंबर. बरोबर. इरेशनल म्हणजे काय की आपल्या डेसिमलला आन्सर मिळते. डेसिमल नंतर आपल्याला पॉईंट येतो. पॉईंट नंतर जो डिजिट या ठिकाणी आपल्याला मिळतोय तो इथं थांबत नाही आणि परत परत येत नाही. म्हणजे काय तो डिजिट आहे तो परत परत येत नाही. कसं बघा हा डेसिमल पॉईंट आहे 7 2 9 6 8 5 goes to infinitely म्हणजे काय and so on असे आपल्याला मिळतंय. आपल्याला फिगर हा बनतो माझा इरेशनल नंबर. पण ह्या ठिकाणी तो थांबत पण नाहीये आणि नंबर या डिजिट आहे तो या ठिकाणी परत परत येत नाहीये. बरोबर आहे. तर बघ या ठिकाणी यांना चौकोडी करायचं नंबर लाईनला. हे नंबर आहे यांना चौकोडी करायचं की बघा आता रूट 2 रूट 3 असणार आहे 1 आणि 2 च्या मध्ये. रूट 5 रूट 6 रूट 7 रूट 8 असणार आहे 2 आणि 3 च्या मध्ये. कुठे 2 आणि 3 च्या मध्ये तो नंबर या ठिकाणी येणार आहे. पण डायग्राम आता फिगर ड्रॉ करत असताना हे नंबर्स आपल्याला कुठे येतात रूट 2 रूट 3 1 आणि 2 च्या मध्ये आणि रूट 5 रूट 6 रूट 7 रूट 8 असतो 2 आणि 3 च्या मध्ये. बरोबर आहे. ओके. रूट 2 आहे याचं बनणार नियरेस्ट नंबर येतो 1 बनणार. रूट 3 आहे याचं बनणार नियरेस्ट नंबर येतो रूट 2 बनणार. बघा हा काही रूट 2 आहे त्याचा बनणार नियरेस्ट नंबर येतो 1 बनणार. रूट 3 आहे याचा बनणार नियरेस्ट नंबर येतं रूट 2 बनणार. बरोबर आहे. रूट 5 आहे हा काही रूट 5 आहे त्याचा बनणार नियरेस्ट नंबर येतं 2 बनणार. रूट 6 आहे याचं बनणार नियरेस्ट नंबर येतं रूट 5 बनणार. तर टेल मी रूट 7 आणि रूट 8 याचा नियरेस्ट नंबर काय असणार. याचा नियरेस्ट नंबर काय असणार